नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोर्टफोलिओ कसा बनवावा, पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या असाव्यात आणि फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या कशा निवडाव्यात, त्यासोबत तुम्हाला मी रिसर्च करून चांगल्या चांगल्या कंपन्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात प्रथम आपण screener.in या वेबसाईटवरती जाऊया. मी ऑलरेडी या ठिकाणी टॅब्स ओपन करून ठेवलेले आहेत आणि सगळ्यात पहिली कंपनी आहे मित्रांनो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS. सगळ्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी असायला पाहिजे. IT सेक्टरमधली टॉपची कंपनी आहे. या कंपनीचा जर पॅट आपण बघितला, प्रॉफिट आफ्टर टॅक्स 42,125 करोड रुपये, म्हणजे मागच्या मार्च 2023 या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने एवढा नफा कमवलेला आहे मित्रांनो. आणि कंपनीच्या प्रमोटरकडे 72.3% शेअर्स आहेत आणि त्यातील फक्त 0.48% हिस्सा त्यांनी गहाण ठेवलाय. कंपनीवरती कर्ज आहे 7,688 करोड रुपयांचं आणि कंपनी इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे 80.6. म्हणजे या कर्जापोटी कंपनीला जे व्याज द्यावं लागतं त्या व्याजाच्या 80.6 पट कंपनी नफा कमवत आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि जर आपण मॅक्स चार्ट जर बघितला तर या ठिकाणी बघा, हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. सगळ्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असावा असा स्टॉक आहे. आणि खाली जर आपण गेलो, P&L स्टेटमेंट जर बघितली, नेट प्रॉफिट आहे कंपनीचा मागच्या 12 महिन्यामध्ये 43,904 करोड. आणि सगळ्यात महत्त्वाचा रेशो आहे मित्रांनो स्टॉक प्राइस CAGR. जे लोक इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे तुमच्या माझ्यासारखे लोक, त्यांच्यासाठी हा जो रेशो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा रेशो काय आहे? समजा 10 वर्षापूर्वी जर तुम्ही या TCSचे शेअर्स घेतले असते तर दरवर्षी तुम्हाला 14% रिटर्न मिळाले असते, म्हणजे तुमच्या शेअरची किंमत दरवर्षी 14%ने वाढली असती. 5 वर्षापूर्वी घेतले असते तर 12% आणि 3 वर्षापूर्वी घेतले असते तर 15%. मात्र मागच्या एका वर्षामध्ये कंपनीच्या शेअर्सने 4% रिटर्न कमी दिलेत, म्हणजे कंपनीच्या शेअरची जी प्राइस आहे 4%च फक्त वाढली एका वर्षामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. आणि याचाच अर्थ तुम्ही याच्यामध्ये एंट्री करू शकता. त्यानंतर खाली आपण महत्त्वाचा एक भाग बघायचा आहे, शेअर होल्डिंग पॅटर्न. प्रमोटरकडे आहेत 72.30% स्टेक. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रमोटरकडे होते सप्टेंबर 20 मध्ये 72.05% स्टेक आणि त्यांनी वाढवलाय, म्हणजे त्यांना माहिती आहे की कंपनी आणखीन भविष्यामध्ये चांगलं काम करणार आहे. जेव्हा कंपनीचे मालक त्यांच्या स्वतःच्याच व्यवसायामध्ये शेअर्स विकत घेतात, स्टेक हिस्सा विकत घेतात, याचा अर्थ ते कंपनी ग्रो करणार आहे, प्रॉफिट कमवणार आहे, असा त्याचा अर्थ असतो. FIने काय केलंय, त्यांचा हिस्सा कमी केलाय 12.46. DIने मात्र वाढवलाय 9.80 आणि पब्लिककडे आहे 5.38%. त्यानंतर पुढची कंपनी आहे मित्रांनो SCL टेक्नॉलॉजीज. IT सेक्टरमधील ही सुद्धा कंपनी टॉपची कंपनी आहे. पॅट बघा 14,643 आणि मॅक्स चार्ट जर आपण बघितला या कंपनीचा तर मॅक्स चार्ट अप ट्रेंडमध्ये आहे. आपण शॉर्टकटमध्ये पटकन दुसऱ्या कंपन्या बघूयात. मी जास्त या ठिकाणी सांगत बसत नाही, फक्त कंपन्यांची नावं तुम्हाला सांगतो. KPIT टेक्नॉलॉजीमधली ही टॉपची कंपनी आहे. या कंपनीचा पॅट बघा 380 करोड. मॅक्स चार्ट जर बघितला तर तो आहे अप ट्रेंडमध्ये. चांगली कंपनी आहे मित्रांनो टेक्नॉलॉजीमधली. पुढची कंपनी ॲपल इंडिया लिमिटेड. ही कंपनी काय करते तर ॲडव्हर्टाइजमेंट या सेक्टरमध्ये काम करते. चार्ट जर बघितला तर अप ट्रेंडमध्ये होता, परंतु थोडासा या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये आलेला आहे आणि निश्चितच भविष्यात ही कंपनी चांगलं काम करेल. कंपनीचा पॅट आहे 245 करोड. पुढची कंपनी आहे PI इंडस्ट्रीज लिमिटेड. ही कंपनी काय करते, ॲग्रो केमिकल्स म्हणजे ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये केमिकल्स बनवण्याचं ही काम करते. जबरदस्त कंपनी आहे, टॉपची कंपनी आहे ॲग्रिकल्चरमधली. 1230 करोड पॅट आहे आणि मॅक्स चार्ट जर आपण या कंपनीचा बघितला तर तो सुद्धा मॅक्स चार्ट अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. पुढची कंपनी आहे मित्रांनो ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेड. ही कंपनी काय करते, मॅन्युफॅक्चर्स ऑफ अ वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स फॉर मेजर इंडस्ट्रीज, म्हणजे वेगवेगळ्या उद्योगासाठी ही कंपनी काय करते, वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवते. ऑटोमोटिव्ह, रेल्वे, कन्स्ट्रक्शन, मायनिंग, ॲग्रिकल्चरल इत्यादी. तर पॅट आहे कंपनीचा 947 करोड. मॅक्स चार्ट जर आपण बघितला तर तो बघा सुंदर असा अप ट्रेंडमध्ये चार्ट आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड. बघा ऑटो सेक्टरमधली टॉपची कंपनी आहे. पॅट आहे 2,527 करोड. कंपनीवर कर्ज जबरदस्त आहे 1,34,113 करोड. मात्र याच्यात दुप्पट कंपनी नफा कमवते 2.13 इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे. या ठिकाणी टाटा मोटर्सचा जर मॅक्स चार्ट आपण बघितला तर 2020 पासून हा स्टॉक जो आहे तो अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपण पाहत आहोत. त्यानंतर पुढची कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड. प्रायव्हेट सेक्टरमधील गोल्ड ज्याला आपण म्हणतो. पॅट आहे 45,927 करोड आणि मॅक्स चार्ट बघा या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये कंपनी दिसत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी गव्हर्नमेंट सेक्टरमधली कंपनी आहे. 55,668 करोड रुपये नफा कंपनीने गेल्या वर्षी कमवलेला आहे आणि चार्ट जर बघितला तर मार्च 20 पासून जून 20 पासून ही कंपनी अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे.
त्यानंतर पुढची कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. असं एकही घर नाही मित्रांनो की ज्या घरामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रोडक्ट्स वापरले जात नाहीत. भारतात असा एकही व्यक्ती नाही की जो HULचे प्रोडक्ट वापरत नाही. पॅट आहे कंपनीचा 10,169 करोड आणि मॅक्स चार्ट जर बघितला तर या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये ही कंपनी आहे. त्यानंतर पुढची आहे कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. ही कंपनी दिल्लीमध्ये काय करते, गॅस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. पॅट आहे 1445 आणि मॅक्स जर चार्ट बघितला तर अप ट्रेंडमध्ये असल्या दिसतंय आणि 22 पासून सुद्धा ही कंपनी अप ट्रेंडमध्ये आहे. स्टॉक अप ट्रेंडमध्ये ट्रेड करतोय. पुढची कंपनी आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. ही कंपनी काय करते तर ही कंपनी ॲग्री सोल्युशन्स प्रोव्हाइड करते. पॅट आहे 2006 करोड. मॅक्स जर चार्ट बघितला तर तो सुद्धा अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे भारती इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. बेल कंपनी डिफेन्स सेक्टर जे आहे आपलं इंडियाचं त्यांना वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पुरवण्याचं काम करते. पॅट आहे 2,979 करोड म्हणजे 3,000 करोडच्या आसपास आणि जर चार्ट बघितला आपण तर मार्च 20 पासून ही कंपनी अप ट्रेंडमध्ये आहे. पुढची कंपनी आहे टायटन कंपनी लिमिटेड. ज्या कंपनीने राकेश झुंझुनवाला यांना हजारो करोड रुपये कमवून दिले ती कंपनी आहे टायटन कंपनी. टायटनचा पॅट आहे 3,252 करोड. मॅक्स चार्ट जर बघितला अप ट्रेंडमध्ये आहे. पुढची कंपनी आहे क्रिसिल लिमिटेड. ही कंपनी काय करते, कंपन्यांना रेटिंग देते. 5 स्टार 4 स्टार अशा प्रकारची रेटिंग देते. पॅट आहे 555 करोड. मॅक्स चार्ट जर बघितला तर मार्च 20 पासून एप्रिल 20 पासून ही कंपनी अप ट्रेंडमध्ये आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे हॅवल्स इंडिया लिमिटेड. वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स बनवण्याचं ही काम करते. पॅट आहे 1,072 करोड. चार्ट बघितला तर अप ट्रेंडमध्ये आहे. पुढची कंपनी आहे पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड. फेविकॉल बनवणारी ही कंपनी आहे मित्रांनो. पॅट आहे 1273. केमिकल सेक्टरमधली एक टॉपची कंपनी आहे. मॅक्स चार्ट जर बघितला सुंदर असा अप ट्रेंडमधला चार्ट तुम्हाला दिसतोय. पुढची कंपनी आहे सन फार्मा कंपनीमधील टॉपची कंपनी सन फार्मास्युटिकल्स. पॅट आहे 8,604 करोड आणि मॅक्स जर चार्ट आपण बघितला तर ही कंपनी मार्च 20 पासून अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपण पाहत आहोत. त्यानंतर पुढची यानंतरची कंपनी आहे भारती एअरटेल लिमिटेड. टेलिकॉम सेक्टरमध्ये दोनच टॉपच्या कंपन्या आहेत, जिओ आणि भारती एअरटेल. तर भारती एअरटेलचा पॅट 8,683 करोड आहे. मॅक्स चार्ट जर बघितला तर अप ट्रेंडमध्ये आहे. इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. पुढची कंपनी आहे टाटा स्टील. स्टील सेक्टरमधील JSW स्टील, टाटा स्टील टॉपच्या कंपन्या आहेत. पॅट आहे 7,914 करोड. मात्र या ठिकाणी जर बघितलं डेट जबरदस्त आहे कंपनीवरती. 84,893 करोड कर्ज आहे. त्याच्या दुप्पट कंपनी नफा कमवते आणि प्रॉफिट ग्रोथ मायनस झाले. कंपनीचा प्रॉफिट नफा कमी झाला आहे मित्रांनो. 29 रुपयाचा 26 रुपयाचा हा स्टॉक आज 120-122 रुपयावरती ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. लॉंग टर्ममध्ये हे तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतो. पुढची कंपनी आहे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स म्हणजे कॉफी, टाटा टी कॉफी. वेगवेगळ्या देशामध्ये कॅनडा, UK, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, मिडल ईस्ट अँड आफ्रिकामध्ये या कंपनीचे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचे प्रोडक्ट सेल केले जातात. पॅट आहे 1,078 करोड आणि जर चार्ट बघितला मॅक्सिमम चार्ट तर अप ट्रेंडमध्ये आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे एशियन पेंट्स. पेंट सेक्टरमधील सगळ्यात एक नंबरची टॉपची कंपनी एशियन पेंट. 4,133 करोड पॅट आहे आणि चार्ट जर बघितला सुंदर असा चार्टवरती जे कर्वचा चार्ट आपण बघत आहोत. पुढची आहे अल्ट्राटेक सिमेंट. सिमेंटमध्ये टॉपची अल्ट्राटेक सिमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 5,042 करोड पॅट आहे. मॅक्स चार्ट बघितला अप ट्रेंडमध्ये आहे. त्यानंतरची कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हॅल कंपनी आहे. ही सुद्धा कंपनी वेगवेगळे प्रोडक्ट बनवते. हेलिकॉप्टर्स रिपेअर करणे, मेंटेन करणे, एअरक्राफ्ट अँड हेलिकॉप्टर्सचे इंजिनची कामं करणे असे वेगवेगळे कामं ही कंपनी करते. पॅट आहे 5,809 करोड रुपये. मॅक्स चार्ट जर बघितला तर सुंदर अशा पद्धतीनं हा वर चाललाय जे कर्व तुम्हाला दिसत आहे. पुढची आहे सिमेंट्स इंडिया लिमिटेड. एनर्जी सेक्टरमधली कंपनी आहे. 1,513 करोड पॅट आहे आणि चार्ट अप ट्रेंडमध्ये आहे. रिलॅक्सो फुटवेअर स्पार्क्स नावाचा जो ब्रँड आहे तो या कंपनीचा आहे मित्रांनो. 156 करोड पॅट आहे. याला ऑप्शन म्हणजे बाटा आहे. बाटा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मॅक्स चार्ट अप ट्रेंडमध्ये होता परंतु हा या ठिकाणी इथून हा ट्रेंड रिव्हर्स झालाय. मार्च 23 पासून 756चा हा स्टॉक आता वरती 950-960च्या आसपास जात आहे. पुढची कंपनी आहे मित्रांनो ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स. यालाच आपण डीमार्ट म्हणतो. डीमार्टच्या जसजशा शाखा वाढतील, आउटलेट्स वाढतील तसं त्यांचं प्रॉफिट वाढेल मित्रांनो आणि शेअरची प्राईस सुद्धा वाढेल. सध्या पॅट आहे 2,373 करोड. मात्र मागच्या काही म्हणजे सप्टेंबर 21 पासून ऑक्टोबर 21 पासून हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये दिसत आहे. मात्र जेव्हा हा लो प्राईसमध्ये आपल्याला मिळेल, जेव्हा ह्याचा PE कमी होईल तेव्हा हा जर घेतला तर निश्चितच ही कंपनी तुम्हाला भविष्यामध्ये चांगले जबरदस्त रिटर्न्स कमवून देऊ शकते. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ज्याला IRCTC म्हणतात. ही कंपनी रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याचं काम करते, पाणी विकण्याचं काम करते रेल्वेमध्ये, रेल नीर नावाने आणि ही याला मोनोपॉली आहे या कंपनीची. या कंपनीला कोणीही स्पर्धक नाही. 986 करोड प्रॉफिट या कंपनीने कमावलेला आहे. जेव्हा गोल्डन क्रॉस होईल 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वर जाईल तेव्हा तो अप ट्रेंड सुरू होईल मित्रांनो. अशा पद्धतीने आपण मित्रांनो वेगवेगळ्या कंपन्या बघितल्या. या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि दर 3 महिन्याला मात्र तुम्हाला काय करावं लागेल, याचा रिव्ह्यू घ्यावा लागेल. त्यांचं प्रॉफिट डाऊन झालंय का,
त्यांच्या प्रमोटर्सनी स्टेक प्लेस ठेवलाय का, डेट वाढवलंय का, प्रॉफिट वाढतोय का, सेल्स वाढतोय का, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस तुम्हाला करावं लागेल दर 3-3 महिन्याला. आणि कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस केल्याशिवाय याच्यामधली कोणतीच सुद्धा कंपनी तुम्ही विकत घेऊ नका, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.